Good evening, all participants, and welcome to the webinar today organized by Marcia. It is the Marcia Inspired series of interaction with all the entrepreneurs for solving the real problems. Today, I would like to welcome Mr. Santosh Marlecha and request him to give the welcome address on behalf of Maharashtra Chamber of Commerce. नमस्कार. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर तसंच अटल इन्क्युबेशन सेंटर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमानानं आज मासिया इन्स्पायर सिरीज इंटरॅक्शन विथ एंटरप्रेन्योर सॉल्विंग रियल प्रॉब्लेम्स याच्या अंतर्गत उपस्थित श्री उदयजी, त्याचबरोबर आजचे इन्स्पिरेशनल स्पीकर मिस्टर ऋषिकेश खैरनारजी, ऑल द पार्टिसिपेंट, आमचे गव्हर्निंग काउन्सिल मेंबर्स आणि उपस्थित आपण सर्वजण. सर्वप्रथम मी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर या संस्थेच्या वतीनं आपल्या सर्वांचं आजच्या या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करतो. ज्यावेळेस अटल इनोव्हेशन सेंटर ज्या पद्धतीनं काम करतंय, मला वाटतं की ते लोकांसमोर यायला पाहिजे आणि ह्या गोष्टी ज्या पद्धतीनं या इनोव्हेशन सेंटर मधनं स्टार्टअपची जी काही यंग एंटरप्रेन्योर्स आहेत त्यांना ज्या पद्धतीचं मार्गदर्शन तिथे मिळतं आणि फक्त मार्गदर्शन पुरतं मर्यादित न राहता त्यांना वेगळ्या लेवल पर्यंत घेऊन जाण्याचं काम या इन्क्युबेशन सेंटर मध्ये होतंय. असे अनेक उद्योजक आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी मेट्रो सिटीज असेल किंवा नागपूर, पुणे, मुंबई यांच्या नंतर आता नाशिक, औरंगाबाद या वेगवेगळ्या शहरांमध्ये सुद्धा चांगले उद्योजक तयार होत आहेत. परंतु आजचे जे उद्योजक ज्यांच्याबद्दल आपल्याला माहिती मिळणार आहे, ज्यांच्या तोंडून रिअल प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह केले जातात त्याच्याबद्दलची माहिती मिळणार आहे, ते ऋषिकेशजी खैरनार हे मालेगाव सारख्या छोट्या शहरातनं आलेले आहेत. आणि असे अनेक तरुण उद्योजक हे छोट्या शहरांमधनं अतिशय चांगलं काम करत आहेत. त्यांच्यासाठी हे एक व्यासपीठ जसं अटल इनोव्हेशन सेंटरच्या माध्यमातून तयार झालंय. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर ही संस्था महाराष्ट्रातली व्यापारी आणि उद्योजकांची शिखर संस्था असल्या कारणानं या नवीन उद्योजकांना एक चांगलं प्लॅटफॉर्म आणि त्यांच्या माध्यमातून नवीन उद्योजक कसे तयार होतील, त्यांच्याकडनं जे इन्स्पायरेशन मिळेल, त्याच्यामुळे नवीन विद्यार्थ्यांना, नवीन इनोव्हेटर्सला एक पाठबळ मिळून द्यायचं काम या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. मी उदयजी यांचं मनापासून इथे अभिनंदन करतो की त्यांनी महाराष्ट्र या संस्थेशी जे काही आता राम प्रबोधिनी सेंटरच्या माध्यमातून जे आपले रिलेशन डेव्हलप झालेले आहेत आणि अशाच वेगवेगळ्या सिरीजच्या माध्यमातून, उपक्रमांच्या माध्यमातून ते आपण आणखीन वृद्धिगत करूया. आणि आजच्या या कार्यक्रमाकरता जे आपले आजचे इन्स्पिरेशनल स्पीकर आहेत त्यांनाही पुढील भविष्यामध्ये आणखीन त्यांच्या हातून चांगलं काम समाजाकरता हो या मी त्यांना शुभेच्छा देतो आणि उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत करून आज 2 शब्द इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you, sir. I now further request Mr. Hrishikesh Khairnar to kindly introduce our speaker for today, the CEO and Director of Khairnar Technologies Private Limited and the Young Entrepreneur and Incubatee from Atal Incubation Center. Before that, I would like to request Udayji, he can share some thoughts
on this. Sure. Thank you, Santosh ji. Really appreciate. Thanks a lot. पहले तो मैं धन्यवाद कहना चाहूँगा संतोष जी का, पूरे मसीहा टीम का, जिन्होंने when we reached out to them, they were pretty much kind of not just accepted but said that this is what we really want our members to take up, that entrepreneurship should be one of the career option. And in current times I believe बहुत जरूरी है, अभी फिलहाल जो challenging times है, there are a lot of problems around COVID के time पे, and people should look at innovation technology and come out with real solutions around that, and that's what our motto of our incubation center is. So let me just give a brief about what AIC RMP, that is AIC Rambhau Malgi Prabodhini Foundation. We are an incubator that is supported by Atal Innovation Mission, Niti Aayog, Government of India, और ये होस्ट किया है रामभाव मालगी प्रबोधिनी, जो संस्थान है ये 1982 से कार्यरत है, almost 39 years, and that is what we believe in. We believe in doing good work with a lot of intent, and at the end of it, the capacity building. I believe that's the key word. जब हम काम करते हैं, then we really would like to get everyone together, and that's where हमारी partnership Maharashtra Chamber से भी हुई, and that's where we realized that we have a lot of synergies. We support startups in Maharashtra. Mainly हमारे जो startups हैं, registered startups हैं, वो थाने, पुणे और remote region से आते हैं, जहाँ पे अभी कृषिकेश खैरनार is one of our incubatees from second cohort. हम ज्यादा करके agriculture, education, healthcare और technology for social good. तो जब भी मैं एग्रीकल्चर, हेल्थ केयर और एजुकेशन बताता हूँ, दैट इज वेयर टेक्नोलॉजी इज द की वर्ड आउट हियर. सो दिस आर ऑल स्टार्टअप्स दैट आर यूजिंग टेक्नोलॉजी. सो वेदर दैट्स एग्रीटेक, एडटेक, हेल्थ टेक और टेक्नोलॉजी फॉर सोशल गुड, दिस आर द स्टार्टअप्स दैट वी रियली लुक आउट फॉर. अभी तक फिलहाल हमारे 2 साल के जर्नी में 30+ startups, registered startups हमारे साथ जुड़े हुए हैं, and then we have really nurtured more than 100+ innovators and entrepreneurs. We also help campuses, institutions that can run courses on innovation and entrepreneurship, और उनके साथ हम tie up करते हैं. And our support to incubators is not just limited to training, but it goes beyond. That is around workshop, mentoring. We also handhold them in difficult times. There is also networking and market access that we provide, seed funding support as well as credibility. Because बहुत जरूरी है जब भी आप अपनी जर्नी शुरू करते हो एंटरप्रेन्योरशिप की, तो आपके पास कितने सपोर्टर्स हैं, आप किनके सपोर्ट के थ्रू नेक्स्ट लेवल पे जा सकते हो. I believe this is what it's important in your entrepreneurial journey, and that's where we started off with this series called as Inspire series. The reason being, we want to have more and more young entrepreneurs coming in and then talking to you about their journey, so that आपको inspiration मिले. ना सिर्फ inspiration मिले, but आप भी एक खुद entrepreneur बनो या entrepreneur को support करो. So that is where it's my pleasure to introduce the first speaker of this series. That is Krishikesh Khairnar. He is the Chief Executive Officer and Director of Khairnar Technologies Private Limited, जो March 2018 में कार्यरत हुआ. That is a leading information technology startup that owns and operates Study Dunia test preparation platform. He is the only Indian college dropout, and let me tell you, by choice, to be a part of, he was a part of prestigious TEF fellowship, Israel se jo thi wo, and he's serving top institute and colleges in the digital transformation and e-learning initiative. So it's a real honor for us to introduce our incubatee, second cohort incubatee, Krishikesh Khairnar. Krishikesh Khairnar, over to you. Looking forward to your inspirational journey and then words of wisdom. Thank you so much. Thank you, everyone. Hello. बोला. Namaste everyone. Krishikesh. Hello. तुमचा आवाज येतो ऋषिकेश जी. Yes. धन्यवाद संतोष सर आणि उदय सर आणि महाराष्ट्र चेंबर ज्यांनी आज ही ऑपॉर्च्युनिटी मला दिली की माझी जर्नी एक्सप्लेन करू शकेल, आणि त्याचबरोबर जे फेलो स्टुडंट्स आहेत, एंटरप्रेन्योर्स आहेत, त्यांच्यासोबत माझे काही थॉट्स शेअर करू शकेल. सो जस्ट गिव्ह मी अ मिनिट, मी स्क्रीन शेअर करतो माझी.
ऑल राईट. सो सगळ्यांना स्क्रीन दिसते? Yes, we can see the screen. ऑल राईट. सो नमस्ते. मी खैरनार टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा डायरेक्टर आहे आणि करंटली स्टडी दुनिया या नावाचं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आम्ही रन करतोय. वी आर 15 पीपल टीम. आम्ही 3 कोर्सेससाठी स्टडी मटेरियल वगैरे प्रोव्हाइड करतोय. सध्या 10+ वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्सला आम्ही त्यांचे ई लर्निंग ऍप्स बनवून देण्यात मदत केली आहे आणि आजपर्यंत जवळजवळ 25,000 विद्यार्थ्यांना आम्ही ट्रेन केलंय व्हेरियस कोर्सेससाठी, जसं सीईटी, युपीएससी आणि एमपीएससी. सो लेट अस स्टार्ट विथ द हिस्ट्री फर्स्ट. म्हणजे असं म्हटलं जातं की जो इतिहास को याद नहीं रखते उनको इतिहास को दोहराने का दंड मिलता है. म्हणजे इतिहासात ज्या काही गोष्टी घडल्या त्यावरनं आपल्याला काही गोष्टी शिकायच्या असतात आणि हाच इतिहास प्लस आजचा प्रेझेंट आणि भविष्याचा वेध आपण आज या सेशन मध्ये घेतोय. तर माझा जन्म मालेगावमध्येच झाला होता आणि मालेगाव तसं बघितलं तर बरंच फेमस आहे आणि त्याचे अनेक उल्लेखही आढळतात. नाशिक जिल्ह्यातलं हे गाव आहे. छोटंसं गाव आहे, जास्त इंडस्ट्रीज वगैरे नाही आहेत. तर ब्रिटिश इंडिया होतं तेव्हा 1923 मध्ये एक इंडस्ट्रियलिस्ट होते. त्यांनी 1500 एकर जमीन या मालेगाव तालुक्यात विकत घेतली आणि ही जमीन कशासाठी घेतली तर त्यांनी ती एकदम बंजर जमीन होती, तिच्यावर त्यांनी वेगवेगळे उपकरण वापरून ती शेती लायक केली. तिथे ऊसाची लागवड केली. या गोष्टीला जवळपास 10 वर्ष झाली. 10 वर्षानंतर ही जी गोष्ट जमीन त्यांनी विकत घेतली होती तिथेच त्यांनी भारतातली पहिली शुगर मिल सुरू केली. त्या शुगर मिलचं नाव होतं रावळगाव शुगर फार्म लिमिटेड. हा रावळगाव शुगर फार्म लिमिटेड 1933 मध्ये कार्यरत झाला आणि भारतातला ऑलमोस्ट सर्वात मोठा साखर प्रकल्प हा होता आणि त्या इंडस्ट्रियलिस्टचं नाव आहे सेठ वालचंद हिराचंद दोशी. हेच वालचंद हिराचंद दोशी महाराष्ट्र चेंबरच्या बऱ्याच लोकांना सर्वांनाच माहिती असतील, कारण की त्यांनी 1927 मध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर ची स्थापना केली. डहाणूकर सरही त्यात होते आणि आज माझं सौभाग्य समजतो मी की या महाराष्ट्र चेंबरच्या कार्यक्रमात मला बोलायचा चान्स मिळाला. आता नेक्स्ट कॅरेक्टरची एंट्री होते, हे आहेत भाऊसाहेब हिरे, जे निमगाव या छोट्याशा गावातले मालेगाव तालुक्यातल्या आणि त्यांनी महात्मा गांधी विद्या मंदिर नावाच्या संस्थेची स्थापना केली. एक रिनॉन्ड पॉलिटिशियन होते. यांनी मुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन कायदा अर्थात कुळ कायदा याचे जनक त्यांना मानलं जातं आणि हा कुळ कायदा काय होता, कसेल त्याची जमीन राहील त्याचे घर. म्हणजे पूर्वी अनेक सावकार होते, अनेक मोठमोठे संस्थान होते ज्यांच्याकडे जमिनी होत्या आणि शेतकरी जे होते ते त्याच्यावर फक्त शेती करत होते ऍज अ एम्प्लॉई. बट भाऊसाहेब हिरेंनी काय केलं, जो त्या जमिनीवर मागच्या काही पिढ्यांपासून शेती करतोय त्याची ती जमीन होईल. तर याच्यामुळे काय झालं, जी आपली 1500 एकर जमीन रावळगाव शुगर फॅक्टरीसाठी शेठ वालचंद हिराचंद यांनी घेतली होती त्यातली काही जमीन सरकार जमा झाली पुढील 20-30 वर्षात आणि त्यामुळे मालेगावात बराच काळ एक गॅप राहिला इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनचा. तर हे निमगाव काय इम्पॉर्टंट आहे तर यातले काही जे आहेत भाऊसाहेब हिरे, त्यानंतर व्यंकटराव हिरे, मग प्रशांत दादा हिरे यांनी सहकार, शिक्षण, राजकारण, समाजकारण या क्षेत्रांमध्ये भरपूर प्रगती केली. त्याने नाशिक जिल्ह्याचा बराच विकास झाला, कालांतराने महाराष्ट्राचा. तर याच निमगावमध्ये दुसरं एक घराणं होतं, ते म्हणजे खैरनार. आम्ही त्या गावची. तर ही आमची पूर्ण मागची पिढी. त्यात सर्व शेतकरीच होते, पण हिरे कुटुंबाने जी काही शिक्षण क्षेत्रात जी क्रांती घडवली, ज्या शाळा वगैरे उभ्या केल्या, त्याच्यामुळे माझ्या वडिलांनी शिक्षण घेतलं आणि ते BSNL या कंपनीमध्ये टेक्निशियन म्हणून रुजू झाले. तर BSNL मध्ये टेक्निशियन हा त्यांचा जॉब होता आणि तो त्यांचा मालेगावला होता. तर सांगायचं तात्पर्य हेच की आमच्या मागच्या 7 पिढ्यांमध्ये कोणी बिझनेस काय असतं हे बघितलेलं नाही, बिझनेस केलेला नाही आणि being an entrepreneur, first generation entrepreneur, it's really difficult to start, but I just wanted to give you a certain background of the same. So my family moved to Malegaon 1995च्या आसपास. मला 2 बहिणी आणि आई वडील हे पूर्ण फॅमिली होती आणि त्या काळात
मालेगाव बऱ्याच वेगळ्या कारणांसाठी बातम्यांमध्ये होतं. एक शांत शहर म्हणून तिथे बरीच अशांतता होती आणि अशा काळात बिझनेस किंवा इंडस्ट्रीज कोणी यायला तयार नव्हतं मालेगावात. त्याच्यामुळे मालेगावची एवढी काही प्रगती झाली नाही. तरी मालेगावात जे होतं ते होतं म्हणजे पॉवर लूम. त्यात जवळपास 5-1 लाख पॉवर लूम्स आज मालेगावमध्ये आहेत उपलब्ध आणि या वेगवेगळ्या पॉवर लूम्स मधनं कॉटनचा जो बिझनेस आहे तो सर्वात मोठा बिझनेस आहे आणि तेवढा एकच मालेगावकरांसाठी बऱ्याच काळासाठी रोजगाराचा हे होता. त्यात 1996 मध्ये भागचंद मोतीलाल लोढाजी यांनी MB शुगर्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेडची स्थापना केली मालेगावमध्येच. आणि MB शुगर हे रावळगाव शुगर फॅक्टरी नंतरची दुसरी मोठी कंपनी होती. आणि आज आपले जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत श्री अनिल कुमार लोढाजी यांचे पिताश्री आहेत भागचंद मोतीलाल लोढाजी. सो MB शुगर नंतर मालेगावात बाकी आय डोंट थिंक कुठली एखादी मोठी कंपनी आली असेल. सो लेट्स कम बॅक टू माय फॅमिली. 1999 माझी फॅमिली होती तशीच आहे. 2 बहिणी होत्या. बट माझे वडील माझ्या फॅमिलीत सगळ्यात लहान होते आणि त्यातल्या त्यात त्यांना 2 मुली. मग माझ्या आजी आजोबांची इच्छा झाली की मुलगा हवा म्हणून बऱ्याच कालांतराने त्यांनी माझा जन्म झाला 7 डिसेंबर 1999. तर मालेगावमध्ये एकदम आध्यात्मिक म्हणू किंवा लोअर मिडल क्लास फॅमिली माझा जन्म झाला. लहानपणापासून जसं एखाद्या मिडल क्लास फॅमिलीतल्या मुलावर जे संस्कार होता, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. अर्थात तुमच्याकडे जे काही आहे त्याच्यात समाधानी राहा, जास्त एक्सपेक्टेशन ठेवू नका, नॉर्मल आयुष्य जगा. अशा सगळ्या जडणघडणीत माझं बालपण गेलं. त्यानंतर माझं ऍडमिशन लोकनेते व्यंकटराव हिरे अकॅडमीमध्ये झालं. मालेगावात जसं मागेही बोललो की भाऊसाहेब हिरेन यांच्यामुळे ज्या शाळा वगैरे बनल्या तशीच त्यातलीच ही शाळा. पण ही एक इंग्लिश मीडियम स्कूल होती आणि जवळपास माझ्या जन्माच्या 2-4 वर्षा आधीच तिची सुरुवात झाली होती. त्यामुळे नवीन आणि इंग्लिश मीडियम असल्यामुळे माझ्या वडिलांनी मला तिथेच ऍडमिशन घातलं. स्कूल डेज मध्ये मी टॉपर होतो. बऱ्याच एक्स्ट्रा क्युरिक्युलर्स मध्ये मी नव्हतो कशातच, नो स्पोर्ट्स, नथिंग. बट जे अकॅडमिक्स असतील, क्लासेस असतील, एक्झाम्स असतील, त्यात मला चांगले मार्क्स येत होते. माझा विशेष इंटरेस्ट सायन्स एक्झिबिशन्स वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये होता. आणि मग टीनेज येतं, विच इज लाईक एज ग्रुप बिटवीन 12, 13, 14. या एज ग्रुप मधनं प्रत्येक जण जातो आणि ह्या एज ग्रुपमध्ये जनरली बराच एक संघर्ष चालू असतो आतून. आणि याच वेळेस मला एक असं जाणवायला लागलं की आपण ज्या शाळेत ऍडमिशन घेतलंय तिथे इंग्लिश मीडियम आहे आणि तिथे येणारे जे विद्यार्थी आहेत ते सर्व हायर मिडल क्लास ग्रुपचे आहेत आणि या सर्व विद्यार्थ्यांकडे जास्त सुखसुविधा आहेत आपल्यापेक्षा. त्यांचे पेरेंट्स श्रीमंत आहेत आपल्यापेक्षा. आणि हे ज्या वेळेला जाणवलं तेव्हा एक थोडा रिबेलस फिलिंग यायला लागली की आपण का श्रीमंत नाही, आपल्याकडे का पैसे नाही, आणि या गोष्टीचा विचार करायला लागलो. तर तेव्हा मला बिल गेट्सचं हे कोट एकदा वाचनात आलं. इफ यू आर बॉर्न पुअर इट्स नॉट युअर मिस्टेक, बट इफ यू डाय पुअर इट्स डेफिनेटली युअर मिस्टेक. म्हणजे तुम्ही जर गरीब घरात जन्माला आले हे काही तुमची चूक नाहीये, पण तुम्ही जर गरीब म्हणून मरतायत तर ही 100% तुमचीच चूक आहे. आणि ह्याच एका वाक्याने मी खूप जास्त प्रेरित झालो आणि मग माझं एक ध्येय ठरलं की आपल्याला आता श्रीमंत व्हायचंय. आणि हे होतं 8वीत असताना. म्हणजे शक्यतो 8वीत असताना आपलं ध्येय असतं इंजिनियर व्हायचं, डॉक्टर व्हायचं काय. पण मी बाकी सगळं बाजूला ठेवलं. माझं एकच ध्येय होतं, मला श्रीमंत व्हायचं. मग जे काय करायचं ते आपण करू. आणि याकरता अनेक पुस्तकं वाचण्यात आली आणि लोक श्रीमंत कसे होता हे बघायचं सुरुवात झाली. तर त्यात फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग होते. त्यानंतर बिल गेट्स होते, जे जगातले श्रीमंत व्यक्ती होते त्यावेळेला. नंतर रॉबर्ट टी कियोसाकी यांचं एक पुस्तक वाचण्यात आलं, रिच डॅड पुअर डॅड. रिच डॅड पुअर डॅड मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे की एक श्रीमंत बाप आपल्या मुलाला कसं समजवतो, कसे संस्कार घडवतो, आणि एक गरीब वडील आपल्या मुलावर कसे संस्कार घडवतात. म्हणजे लहानपणीपासून आपण जर जी जडणघडण होते त्यात आपण
काय घरी बोलतो, मुलांना काय सांगतो याचा बराच इम्पॅक्ट असतो आणि हे त्या पुस्तकात दिलेलं होतं. आणि हे सर्व वाचन केल्यामुळे एक प्रकारे मला ते बिझनेसचा एक किडा घुसला किंवा ऑन्टरप्रेन्युरियल बग असं म्हटलं जातं स्टार्टअपच्या याच्यात, की काहीतरी जुगाड करायचा, काहीतरी बिझनेस करायचा असं. आणि हे सर्व असताना मग सुरू झालं की आपण आता एक वेबसाईट सुरू करू, कारण की जे काही लोक श्रीमंत आहेत आज, फेसबुक असेल वगैरे वगैरे, सगळे लोक वेबसाईट्समुळे श्रीमंत आहेत. तर मी वर्डप्रेस शिकलो 9वीत असताना. वर्डप्रेस एकदम सोपी गोष्ट आहे, कोणी वेबसाईट बनवू शकतं. आज तर खूप प्रगत झाली आहे ती. आणि माझे वडील BSNL मध्ये असल्यामुळे आमच्या घरी इंटरनेटला सबसिडी होती, काइंड ऑफ फ्रीच इंटरनेट होतं. त्यामुळे मला बराच वेळ मिळाला की मी स्वतः इंटरनेटवरनं शिकू शकतो. हा जवळपास 2014चा पिरियड आहे. मग तेव्हा माझ्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट आला. मी जेव्हा वर्डप्रेस वगैरे शिकलो आणि माझी वेबसाईट जी होती ती मला सर्व्हरद्वारे होस्टिंगला द्यायची होती. तर होस्टिंगवर अपलोड करण्यासाठी बिगरॉक किंवा गोडॅडी यासारख्या कंपनीजला तुम्हाला पैसे द्यावे लागतात. आणि त्यावेळी आमचं काही इंटरनेट बँकिंग अकाउंट नव्हतं. तर आम्ही इंटरनेट बँकिंग अकाउंट ओपन करायसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मालेगाव ब्रांचमध्ये गेलो. तिथे गेल्यावर मी बसलो होतो वेटिंग एरियामध्ये आणि मी एक BMX बाईक म्हणून गेम येतो तो खेळत बसलो होतो आणि वडील रांगेत उभे होते त्या ऑनलाईन बँकिंगच्या फॉर्मच्या. तर ते करत असताना माझ्या बाजूला एक व्यक्ती येऊन बसला आणि तो म्हटला की हे जे काही काय करतोय तू? म्हटलं मी गेम खेळतो. म्हणे कुठला खेळतो? BMX बॉल. म्हटलं तुम्ही काय करताय? काय नाही म्हणे, कंपनीचं अकाउंट ओपन करायला आलो. सो ते त्यांच्या कंपनीचं करंट अकाउंट ओपन करायला आले होते. मी त्यांच्या कंपनीचा स्टॅम्प बघितला, इट वॉज वेब टीम. वेब टीम वरनं मी ओळखलं की ही एक सॉफ्टवेअर कंपनी असू शकते आणि त्यातल्या त्यात मालेगाव मध्ये एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीवाला भेटणं म्हणजे हे नशिबाचाच भाग म्हणतो मी. आणि तो एक मोठ्या प्रमाणात माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता, ज्याच्यामुळे मी या मनोज वारुळे म्हणून आहेत, वेब टीमचे संचालक, मंगलाष्टक.com म्हणून त्यांची वेबसाईट पण आहे, त्यांना भेटलो. त्यांच्या कंपनीत मग मी एक प्रकारे कमवा आणि शिका, लर्न अँड अर्न या पद्धतीने काम केलं. त्याच्यात त्यांची ही पोर्टल आहे, मॅट्रिमोनियल वेबसाईट आहे. त्याच्यात जे लोक रजिस्टर करतात त्यांना कॉलिंग करणं, नंतर फोटोशॉप करणं, काही ब्लॉग्स लिहिणं, असे वेगवेगळे कामं केले. बट माझा उद्देश हा नव्हता की मला कमवायचे पैसे. माझा उद्देश हा होता की मला एखादा ऑनलाईन कंपनी कशी वर्क होते हे शिकायचं होतं. आणि मग 2014 मध्ये 9वीत असताना मी माझ्या आयुष्यातली पहिली वेबसाईट लॉन्च केली, जिचं नाव होतं buzzkida.com. अर्थातच म्हणजे बिझनेसचा किडा असल्यामुळे ते कदाचित नाव सुचलं असेल. आणि या वेबसाईटवर आम्ही वेगवेगळी माहिती देत होतो, ऑनलाईन काय ट्रेंडिंग आहे, कुठल्या हॅशटॅग्स चालतात. सो 2015 मध्ये मी 10वीत होतो. 10वीची परीक्षा तर सुरूच होती आणि मग त्याच दरम्यान 10वीला मला वाटलं की आपण काहीतरी असं करावं की आपलं पेपरला नाव यावं. आता मुद्दा एकच होता की 10वीत जर तुम्ही बोर्डात पहिले आले तरच पेपरला नाव येतं. आणि मला हे माहिती होतं की मी बोर्डात पहिला तर काही येणार नाही. आणि त्याच्यामुळे मी ऐराणी जोक्स अँड्रॉइड ऍप हे बनवलं. खानदेश एरिया जो आहे, मालेगाव, धुळे, जळगाव या रिजन मध्ये ऐराणी ही एक प्रचलित लँग्वेज आहे आणि त्या लँग्वेज मध्ये आजपर्यंत कुठलाच ऍप बनलेला नव्हता. मग तेव्हा मी 2015 मध्ये हा पहिला जोक्सचा ऍप बनवला आणि त्याच्यामुळे त्या एरियात बरीच पब्लिसिटी मिळाली. जवळपास एक 10,000 प्लस डाउनलोड झाले. अनेक न्यूजपेपर्सनी ही बातमी कव्हर केली आणि तेव्हापासून मग काइंड ऑफ मला एक डिरेक्शन मिळत गेलं की तुम्ही जर एखादा रिअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय, जसं आता ऐराणी भाषिकांचा प्रॉब्लेम होता की त्या भाषेतलं साहित्य उपलब्धच नव्हतं होत, ते बोली भाषेतनं पुढे जात होतं. तर तो प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केला आणि त्याच्याने तुम्हाला प्रसिद्धी तर मिळतेच, पण तुम्हाला एक प्रकारे पुढचं दिशा ठरते. 10वीत असताना 10वीचा रिझल्ट लागला, मला 93.6% मार्क्स मिळाले होते 10th स्टँडर्ड मध्ये. आणि त्याच्यामुळे मी मग ठरवलं की आपल्याला आता जर पैसेच कमवायचे तर कॉमर्स हे करिअर फील्ड घेतलं पाहिजे. कॉमर्समध्ये तुम्ही CA होऊ शकतात. CA झाल्यानंतर अनेक मोठमोठे उद्योजक CA होते. तुम्हाला पैसे कसे
ते करतात. आणि त्याच्यामुळे मग मी महाराष्ट्रातल्या एक जो बेस्ट कॉमर्स कॉलेज आहे तिथे अप्लाय केलं आणि माझं ऍडमिशन झालं. कॉलेज इज ब्रियम महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स. आज जे एक कोविशिल्ड वॅक्सिन म्हणून जे एकदम आज बऱ्या प्रमाणात लोकांना माहीत पडली आहे, ते आदर पुनावाला, त्यांचे वडील डॉक्टर सायरस पुनावाला हे याच कॉलेजचे स्टुडंट होते. त्याचबरोबर अनेक असे नोटेबल व्यक्ती आहेत जे या कॉलेजमधनं पास आउट झाले. बिझनेसमॅन आहेत, पॉलिटिशियन्स आहेत, शरद पवार आहेत, त्यानंतर राम नाईक आहेत, पुण्याचे गिरीश बापट आहेत, त्याचबरोबर पंचशील रिअल्टी ग्रुपचे चोरडियाजी आहेत. असे अनेक मोठमोठे बिझनेसमॅन या कॉलेजमधनं पास झाले होते आणि त्याच्यामुळे मला एक वेगळाच आदर होता आणि त्यामुळे त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं. ही माझ्या कॉलेजची हॉस्टेलची रूम. तर तेव्हाही कॉलेजमध्ये असताना मी फार काही लेक्चर्स असे अटेंड केले नाही. माझा बराचसा वेळ स्टीव्ह जॉब्स, नंतर मार्क झुकरबर्ग, बिल गेट्स, टेक्नॉलॉजी, स्टार्टअप्स याबद्दल वाचण्यात गेला. आणि तेव्हाही मी असा फार काही कॉलेजमध्ये अटेंड करणारा विद्यार्थी नव्हतो. आणि मग आपल्याकडे एक म्हण आहे 16वं वरीस धोक्याचं, पण माझ्या केसमध्ये हे मोक्याचं ठरलं. का मोक्याचं ठरलं? कारण की मी जे काही मालेगावमध्ये इंटर्नशिप वगैरे केले होते आणि माझं जे काही BMCC वगैरे सगळं जे बॅकग्राऊंड होतं, त्याच्यामुळे मला 11वीत असताना वयाच्या 16व्या वर्षी SRPF पुणे इथे सायबर सिक्युरिटी या विषयावर व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून मी जॉईन झालो. म्हणजे एव्हरी वीक माझे लेक्चर्स असायचे, महिन्यातनं 4-5 लेक्चर्स होतच राहायचे माझे. सो हे लेक्चर्स देता देता माझे बरेच कॉन्टॅक्ट बिल्ड झाले. पूर्ण महाराष्ट्रातले अनेक टॉपचे पोलीस ऑफिसर्स या पर्टिक्युलर सेमिनारसाठी आहेत, त्यांच्याशी ओळखी झाल्या. आणि एक स्टेज डिअरिंग जे म्हणतो किंवा आपण जे कुठलाही प्रकारचा ऑडियन्स असतो त्याच्यासमोर बोलता येईल, हा कॉन्फिडन्स सुद्धा इथे जागृत झाला. सो आपल्याकडे असं म्हटलं जातं की गरज ही शोधाची जननी आहे. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची गरज पडली, गरज वाटली, तर तुम्ही ती गोष्ट सॉल्व्ह करण्यासाठी कुठली ना कुठली तरी गोष्ट शोधता. आणि अशीच एक नीड माझ्या लक्षात आली की मला पुण्याला का शिफ्ट व्हावं लागेल, कारण की मला BMCC किंवा कॉमर्समध्ये करिअर करायचं होतं. सो पुण्याला मी शिफ्ट झालो. का? कारण की मालेगावमध्ये 10वी पर्यंतच तर शिक्षण पॉसिबल आहे, पण त्याच्या पुढच्या शिक्षणाची व्यवस्थित सोय नव्हती. CA जर करायचं असेल तर तिथे काही हे नव्हतं, क्लासेस नव्हते. मग या गोष्टीसाठी मी पुण्याला शिफ्ट झालो होतो. मग माझ्या मनात असा विचार आला की आपण एखादं प्लॅटफॉर्म का ओपन करू नये, ज्याच्याने पुण्यातले शिक्षक बाहेर गावातल्या विद्यार्थ्यांनाही शिकवू शकतील. आणि मग 2016 मध्ये हीच गरज लक्षात घेऊन स्टडी दुनिया हे ऍप बिल्ड केलं. मी तेव्हा 11वीत होतो, 11वीच्या एंडला. माझा क्लासमेट होता अथर्व कोळेकर म्हणून, त्याच्यासोबत मी हे ऍप्लिकेशन बिल्ड केलं. याची बऱ्याच न्यूज चॅनल्सने पण दखल घेतली आणि त्याच्यामुळे आमचे जवळपास 10,000 प्लस डाउनलोड झाले होते. कॉलेजनी सुद्धा याविषयी दखल घेतली, माझा सत्कार वगैरे झाला, सगळ्या गोष्टी झाल्या. तोपर्यंत 12वी संपत आली. 12वी मध्ये मला 71% मिळाले होते आणि त्याच दरम्यान मी एक जरा खर्च वाढले होते. त्याचबरोबर जो इन्कम येत होता स्टडी दुनियामधनं तो काहीच नव्हता. त्यामुळे तो भागवण्यासाठी मी टिफिन डिलिव्हरी सर्व्हिस सुद्धा सुरू केली, विच इज टिफॉक्स. यात आम्ही हॉटेल्स कडनं डबे घ्यायचो आणि आमच्या ब्रँडने विकायचो. तर प्रतीक पिंगळे म्हणून माझे रूममेट होते, त्यांच्यासोबत मी हे केलं. हे जवळपास 3-4 महिने चालवलं असेल. यातनं जे काही पैसे आले त्यातनं थोडाफार स्टडी दुनियाचा खर्च भागत होता, पण असं फारसा काही यातनं इन्कम आला नाही. सो आम्ही तो एका रेस्टॉरंटला हँड ओव्हर करून दिला. तो हा एक कोट बराच महत्वाचा आहे माझ्या आयुष्यासाठी. यात मार्क ट्वेन नावाचे इंग्लिश लेखक आहेत, त्यांनी म्हटलंय, मैंने अपने विद्यालय को कभी मेरी शिक्षा के साथ हस्तक्षेप नहीं करने दिया. आय नेवर लेट माय स्कूल इंटरफेअर विथ माय एज्युकेशन. अर्थात शाळा किंवा कॉलेज हे शिक्षण देण्यासाठी एक जागा आहे नक्कीच, पण शिक्षण जर घ्यायचं असेल तर फक्त शाळेत किंवा कॉलेजमध्ये जायला हवं असं काही नाही. आपल्या केसमध्ये निदान कॉलेजमध्ये जायला हवं
आणि मग तुम्हाला सगळ्या प्रकारचं नॉलेज आणि एज्युकेशन मिळेल असं नाहीये. असं, आणि त्यासोबत मार्क ट्वेन यांचं म्हणणं आहे की शिक्षण तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकतात, शाळा कॉलेज त्यात इंटरफेअर करायला नको. या थॉटने मी इन्स्पायर झालो. म्हटलं मग शिक्षण आपण कॉलेजमध्ये बीकॉमला ऍडमिशन घ्यायचं, तिथे पुस्तकी ज्ञान वाचायचं, त्यापेक्षा आपण स्वतःच बिझनेस करून जे काही नॉलेज आहे ते गेन करू. आणि त्याच्यामुळे सीएचं पण कॅन्सल झालं, कॉमर्सचं पण ड्रॉपआउट झालं. आणि मी 2018 मध्ये फर्स्ट इयरला असताना अर्ध्या सेमिस्टरमध्ये कॉलेज सोडलं. आणि त्यासोबत मी कोहाईव्ह कोवर्किंग स्पेस नावाची एक कंपनी होती, जसं अटेल इन्क्युबेशन सेंटर बिझनेसला इन्क्युबेट करतं त्या पद्धतीने कोहाईव्ह कोवर्किंग स्पेस स्टार्टअप्सला जागा भाड्याने द्यायची, फक्त इन्क्युबेशन नव्हतं यांचं. इथे मी ऍडमिनचा जॉब पकडला. आणि याचं मोटिव्ह एकच होतं की यांची स्पेस होती भरपूर सारी. आता मला जर बिझनेस स्टार्ट करायचं आहे तर ऑफिस स्पेस घ्यावी लागेल, पण हे कोहाईव्ह कोवर्किंग स्पेसची स्पेस असल्यामुळे तिथे मी काय केलं, त्यांना म्हटलं मी तुमची जागा मॅनेज करतो, तुम्ही मला पगार नका देऊ, मला फक्त माझे 2-4 एम्प्लॉईज ठेवण्यापुरती जागा द्या. आणि तशा पद्धतीने ते डील वर्कआउट झालं. आणि 12 मार्च 2018ला मी 7 डिसेंबरलाच कम्प्लीट झालो होतो. सो डॉक्युमेंटेशन वगैरे सगळ्या गोष्टी करत करत 12 मार्च 2018ला वयाच्या 18व्या वर्षी खेरनार टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली. तर आम्ही काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचो तेव्हा, स्टडी दुनिया तर होतच, पण स्टडी दुनियाला सपोर्ट करण्यासाठी डिजिटल मार्केटिंग, अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंट, वेबसाईट डेव्हलपमेंट अशा वेगवेगळ्या गोष्टी आम्ही करत होतो. आणि त्याच दरम्यान मग एका पॉइंटला अशी वेळ आली की मला जाणवायला लागलं की आपण जे करतोय, आपण यासाठी कॉलेज सोडलं होतं का, की आपण फक्त कोणाच्या तरी वेबसाईट बनवतोय, ऍप बनवतोय, 5-10 हजार कमवतोय आणि आयुष्य पुढे सरकतच नव्हतं. आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही बिझनेसमध्ये असतात, आता एखाद्या 18 वर्षाच्या मुलाला जो प्रकारचा स्ट्रेस येतो, कारण की अनुभव तर काहीच नव्हता, मग तो स्ट्रेस पण भरपूर झाला होता. त्यामुळे मी थोडं मन शांत करण्यासाठी काही स्पिरिच्युअल पुस्तकं वाचायला लागलो. आणि या पुस्तकांमध्ये होते कुंडलिनी, नंतर असंख्य विचार, इफ ट्रुथ बी टोल्ड. ओम स्वामी नावाचे लेखक आहेत. सो हे संत आहेत हिमालयात. यांनी MBA कम्प्लीट केलं होतं ऑस्ट्रेलियामधनं, मग एक मोठी कंपनी स्थापन केली ऑस्ट्रेलियामध्येच. ते सर्व त्यांनी सेल केलं आणि वयाच्या 30व्या वर्षी ते संन्याशी झाले. आणि त्यांचं आश्रम आहे हिमाचलमध्ये. मग मी त्या ट्रिपला गेलो ऑक्टोबरमध्ये. सो हिमाचलची ही ट्रिप जी होती, इथे 3-4 दिवस मी राहिलो हिमाचल प्रदेशमध्ये त्यांच्या आश्रममध्ये. तिथे थोडं मेडिटेशन वगैरे केलं, रिलॅक्स होतं, असं काही हे नव्हतं. स्वामीजींना भेटलो, त्यांचं मार्गदर्शन घेतलं हार्डली 2-3 मिनिटासाठी. ते म्हटले जे काही करतोय ते करत राहा, पुढे तुला निश्चित यश प्राप्त होईल वगैरे वगैरे. आणि मग ऑक्टोबर 2018 मध्ये त्याच आश्रम मध्ये आमच्या स्टार्टअप वर्ल्ड मध्ये व्हेंचर कॅपिटलिस्ट या माणसाला खूप जास्त महत्व आहे, कारण की व्हेंचर कॅपिटलिस्ट स्टार्टअप्सला फंडिंग देत असतो. तर याच आश्रम मध्ये न्यूयॉर्क मधनं एक VC आलेले होते. त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि मला तर वाटलं लगेच आता आपल्याला फंडिंग पण मिळालीच की काय, पण तसं काही झालं नाही. ते VC होते कुणाल लुनावत, हार्वर्ड बिझनेस स्कूल, जी एक मोठी संस्था आहे जिथून मार्क झुकरबर्ग वगैरे मोठमोठे बिल गेट्स यासारखे लोक जिथून ड्रॉप आउट झालेत, किंवा अनेक मोठमोठे स्टार्टअप ऑन्टरप्रेनर्स ज्यातनं पास झालेत ते. तसंच येल युनिव्हर्सिटी या मोठ्या प्रेस्टिजियस कॉलेजमधनं त्यांचं शिक्षण झालेलं होतं. त्यांचं आज्ञा व्हेंचर्स नावाचं एक इन्व्हेस्टमेंट फर्म होती. मला वाटलं की त्यांच्याशी आता बोलतोय तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट देऊन देतील, पण तसं काही झालं नाही. मी पुण्याला आलो, ते न्यूयॉर्कला गेले. पण असतं ना की अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. तर तसंच आहे काहीसं माझ्यासोबत घडलं की मला इन्व्हेस्टमेंट, फंडिंग या सगळ्या गोष्टी हव्या होत्या, पण ते काही तर मिळालं नाही. पण मला एक मोठी संधी चालून आली. तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, कुणाल लुनावत यांनी मला 20 नोव्हेंबरला मेसेज पाठवला. यू मे वॉन्ट टू हॅव अ लुक ॲट दिस, 24 hours टू अप्लाय. म्हणजे 24 तासच आहे, तू अप्लाय कर, बघ तुला इंटरेस्ट असेल तर अप्लाय कर. taventure.org ही लिंक होती एका फेलोशिपची,
म्हणजे टॅवटेक फेलोशिपची. तर मी अप्लाय केलं आणि एक 4-5 दिवसांनी मला मेल आला 25 नोव्हेंबरला की मी सिलेक्टही झालो होतो, कारण की लास्ट डेट असल्यामुळे ते लवकर डिक्लेअर करणं भाग होतं त्यांना, आणि मी या फेलोशिपसाठी सिलेक्ट झालो. सो टॅवटेक ही एक एकदम प्रेस्टिजियस फेलोशिप आहे, ज्यात जगभरातनं 80 विद्यार्थी सिलेक्ट केले जातात टॉप युनिव्हर्सिटीज मधले, आणि जे इस्रायलला जातात 2 ते 3 महिन्याच्या ड्युरेशनसाठी. सो मी जानेवारी 2019 मध्ये इस्रायलला होतो. ही माझ्या आयुष्यातली पहिली फॉरेन ट्रिप होती आणि त्यात भरपूर गोष्टी मला शिकायला मिळाल्या. इस्रायलमध्ये असताना अनेक मोठमोठ्या कंपनीजला मी व्हिजिट केलं आणि माझ्यासाठी हा एक मोठा अनुभव होता, कारण की मी जस्ट 19 वर्षाचा होतो माझा, आणि मी एकमेव कॉलेज ड्रॉप आउट होतो याच्यात. बाकीचे सगळे हार्वर्ड, स्टॅनफर्ड, NYU असल्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज मधले स्टुडंट्स होते, आणि मी एकमेव कॉलेज ड्रॉप आउट होतो या फेलोशिपसाठी. हा आमचा ग्रुप होता सगळे, आणि यातले जेवढे पण विद्यार्थी आहेत आज, बऱ्याच लोकांचे स्टार्टअप्स आहेत, आणि कम्प्लीट ग्रुपचं नेटवर्क बघितलं तर जवळपास 100 करोडच्या वर या ग्रुपचं नेटवर्क जाईल आज. सो टॅवटेक मध्ये अनेक वेगवेगळ्या कंपनीजला व्हिजिट केलं, Wix.com, पूर्ण इस्रायल देश फिरायला मिळाला, आणि हे सर्व ऑफकोर्स फ्री ऑफ कॉस्ट होतं. तिथलं जेवणही भरपूर चांगलं होतं, त्यामुळे माझी तब्येत जरा वाढली, आणि इंडियाला मी 2019 मध्ये परतलो, ऑलमोस्ट मार्चच्या याच्यात. इथे येऊन टीम सेटअप केली, विमाननगरला ऑफिस घेतलं, विकत नाही घेतलं, रेंटने घेतलं, बट जे कोहाईव्ह कोवर्किंग स्पेस मधनं मी ऑपरेट करत होतो त्यातनं मी बाहेर पडलो आणि मी माझं स्वतःचं ऑफिस घेतलं विमाननगरमध्ये. आणि मग आपण म्हणतो तसं आयुष्य एक फुल सर्कल येतं. आता ज्या BMCC मधनं मी ड्रॉपआउट झालो होतो, फर्स्ट इयर नंतर मी शिक्षण सोडलं होतं, त्याच कॉलेजने मला फक्त 3 वर्षातच बोलावून घेतलं परत. त्यांच्याकडे ऑन्टरप्रिनरशिप समिट होती आणि तिथे भाषण द्यायला मला बोलवलं, माझी जर्नी शेअर करायला बोलवलं, तिथल्या विद्यार्थ्यांसोबत मी इंटरॅक्ट केलं, आणि 2020 मध्ये आम्ही अनेक क्लायंट सोबत काम केलं. ब्रिस्टोन टायर्स, बिंगो, क्रेस्ट, चाणक्य मंडल, या क्लायंटसाठी आम्ही डिजिटल मार्केटिंगचं काम केलं, एम्प्लॉय ट्रेनिंग ऍप्स बनवून दिले, ई-लर्निंग ऍप्स बनवून दिले, आणि त्यानंतर मग फेब्रुवारीमध्ये स्टडी दुनियाचं परत एकदा व्हर्जन 2.0 लॉन्च केलं. स्टडी दुनिया जे होतं ते त्यावेळेला स्टार्ट केलेलं, पण त्याचं इतकं काही पिकअप घेऊ शकलं नव्हतं, कारण की आमच्याकडे फंडिंग नव्हती, काही पैसे नव्हते. सो ज्या व्हॉट्सअप बिझनेस API आणि डिजिटल मार्केटिंग हे सगळे वेगवेगळे कामं करून जे काही पैसे मिळाले, त्या पैशाची इन्व्हेस्टमेंट आम्ही स्टडी दुनियामध्ये करत होतो, आणि MPSC UPSC परीक्षेच्या तयारीसाठी हे ऍप्लिकेशन आपण लॉन्च केलं. स्टडी दुनिया आज 10,000 प्लस डाउनलोड्स आहेत प्ले स्टोअरवर, आणि UPSC MPSC परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ते उपयोगाचं आहे. तसेच जे वेगवेगळे क्लासेस आहेत, कॉलेजेस आहेत, यांचे आम्ही ऑनलाईन लर्निंग ऍप बनवून दिले, कारण की कोविडमुळे तुम्हाला माहिती असेल सगळं शिक्षण जे होतं ते ऑनलाईन ट्रान्सफर झालं होतं, ऑफलाईन क्लासेस बंद होते, मग बऱ्याच क्लासेस वगैरेचे आपण बनवून दिले ऍप्स. आजही कुठल्या क्लासेस कॉलेजेसला या रिलेटेड हेल्प हवी असेल तर फील फ्री टू गेट इन टच. आणि ऑक्टोबर मध्ये 2020 मध्ये अटल इनोव्हेशन सेंटर रामभाऊ माळकी प्रबोधिनी इथे सिलेक्शन झालं. सेकंड कोड इन्क्युबेटी म्हणून माझं सिलेक्शन झालं, आणि तिथे आता लास्ट 3 मंथ्स पासनं वेगवेगळ्या प्रकारची मेंटॉरशिप मिळते. अनेक जसं आज या कार्यक्रमात मला बोलायची संधी मिळते, त्याचबरोबर बिझनेसमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने पुढे जायला हवं, काय गोष्टी इम्पॉर्टंट आहे, या सगळ्या बेसिक्स पासनं हँड होल्डिंग होते. आता माझं तर काही MBA वगैरे झालेलं नाही, किंवा मी काही BCom सुद्धा नाही, तर 12वी नंतर सुद्धा हँड होल्डिंग करून बिझनेस कसा करावा, त्यात काय जी काही मदत लागते ती सर्व मदत अटल इन्क्युबेशन सेंटर आज प्रोव्हाइड करत आहे. तर हे AICRMP ला आम्ही व्हिजिट केली होती तेव्हाचे काही पिक्चर्स, अँड आय स्टील बिलीव्ह द बेस्ट इज येट टू कम. पिक्चर अभी बाकी है ऍज वी से, कारण की 2021 आहे, मी 21 वर्षाचा आहे सध्या,
आणि पुढील 2 वर्षात आमचं टार्गेट आहे स्टडी दुनियावर की 1 करोड विद्यार्थी स्टडी दुनिया ऍप डाउनलोड करावा. 10 पेक्षा अधिक कोर्सेस आम्हाला स्टडी दुनियावर शिकवायचे आणि 1000 पेक्षा जास्त इन्स्टिट्यूट्सला त्यांचे ऑनलाईन क्लासेस घेण्यात, त्यांचे ऍप्लिकेशन डेव्हलप करण्यात मदत करून द्यायची आहे. भविष्यात काय असा अनेकदा प्रश्न विचारला जातो. तर नक्कीच नेक्स्ट 3 मंथ्स मध्ये आम्ही फंडिंग रेस करतोय. या फंडिंगनेच आम्ही 1 करोड विद्यार्थी मिळवू शकतो. इन्व्हेस्टमेंट, एंजल इन्व्हेस्टमेंट, व्हेंचर कॅपिटल या सगळ्यांकडे आपण जातोय. रिक्रुटमेंट नक्कीच म्हणजे फक्त आता 15 लोक आहोत. आम्हाला अनेक टीममेट्स हायर करायचे आहेत. अनेक लोकांना आम्हाला इंटर्नशिप्स वगैरे प्रोव्हाइड करायचे आहेत. सो आपल्यातले पण ज्यांना कोणाला काही जर स्टुडंट्स असाल, इंजिनिअरिंग कॉलेजेस, कॉमर्स कॉलेजेस, वेअर एव्हर, इफ यू फील दॅट तुम्ही काही चेंज करू शकाल इन दिस एज्युकेशन सेक्टर, फील फ्री टू गेट इन टच. वी विल डेफिनेटली लाईक टू वर्क विथ यू. आम्हाला पुढे एक्सपान्शन पण करायचं आहे. म्हणजे जे काही आज बिझनेस चालू आहे त्याच्या 1000x आपल्याला ग्रो करायचं आहे, कारण की सध्या हार्डली 25,000 प्लस स्टुडंट्स आहेत. वी वॉन्ट टू ग्रो टिल 1 करोड. अनेक कोर्सेस, अनेक वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स मध्ये आपल्याला पोहोचायचं आहे. आणि दॅट्स ऑल फ्रॉम माय साइड. सो ह्या माझ्या कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. जर कोणाला काही डाऊट्स वगैरे असतील, यू कॅन गेट इन टच. Thank you so much, Mr. Rishikesh Khaira. Now I would request the participants for the Q&A session. If any questions need to be asked, we are having 10 minutes. Yeah, I want to ask him that as he comes from very humble background, and when we tell our parents that we have to drop out from college and do something like startup, it's a very like disastrous decision. So how did you convince your parents that you have to drop out and start your own business? Okay, so it's really tough to convince your parents, but somehow one should try showing them the results of what you are doing. So basically, whatever things that you have done, you have to tell. So for example, in my case, if you can show that entrepreneurship is a good career option, alternative option, म्हणजे जसं माझ्या केसमध्ये माझे बरेचसे क्लासमेट्स अजून सुद्धा ग्रॅज्युएशन मध्ये आहेत. कोणी बीकॉम करताय, कोणी सीए करताय, कोणी इंजिनिअरिंगला आहे. बट आज माझ्यासोबत बरेच लोक काम करतायत. सो दॅट इज व्हॉट यू कॅन शो टू युअर पेरेंट्स. बट अगेन ॲट सम टाइम इट बिकम्स डिफिकल्ट टू कन्व्हिन्स. Okay. That's a great answer. I request any other participants to ask the question to the speaker. You can unmute yourself and ask the question. स्वतःला unmute करा आणि प्रश्न विचारा please. I think they are maybe a bit hesitant to ask, but they can kind of just. These are my details. If anybody has any question or any suggestion or wants to kind of work with us, feel free to just drop in. So this is my WhatsApp number if somebody wants to say hi or whatever. And if someone has some queries or anything, they can always email me. I'm sure our president would like to say something. I request the president. In fact, this was a very informative and innovative information to all the participants. And I would like to give an best wishes to Rishikesh for his further effort. And definitely we will have this kind of series, and we will intimate to all the participants and members to attend next time also in this large number.
and question has been asked by the new entrepreneurs. I think that is very much appreciated. And once again, thank you, Mr. Kesh, to share your thoughts. Thank you. It was my pleasure to speak at such a great audience. Thank you so much, sir, for this opportunity. आता या ठिकाणी ऋषिकेश खैरनार यांनी आपल्याला हा त्यांचा जो प्रवास आहे अगदी मालेगाव पासून BMCC पासून आत्ताच्या या टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पर्यंत याचा सगळ्या या ठिकाणी अतिशय तपशीलवार आपल्याला माहिती दिली आणि याच्यावरून आपण एक सर्वजण बोध घेऊ शकतो, विशेषतः आमची यंग जनरेशन, की आपण जर मनात आणलं तर आपण काही करू शकतो. क्या नहीं होता ही जहां में करने वाला चाहिए, अपने इरादों पर मर मिटने वाला चाहिए. ऋषिकेशने या ठिकाणी अत्यंत कमी वयामध्ये अत्यंत कमी कालावधीमध्ये या क्षेत्रामध्ये अतिशय प्रगती केली. हजारो विद्यार्थ्यांना 1 करोड विद्यार्थ्यांना शिकवण्याचा त्यांचा मानस आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की तो त्यांचा हा मानस आणि संकल्प पूर्ण करतील. आज या ठिकाणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं या ठिकाणी या अतिशय स्तुत्य अशा प्रकारचं उपक्रमाचं आयोजन केलं. भरपूर विद्यार्थी या ठिकाणी तरुण वर्ग या झूम मीटिंग मध्ये सामील झाला. या ठिकाणी संतोष भाऊ मंडलेचा अध्यक्षजी आणि आमच्या सगळे पदाधिकारी यांना धन्यवाद देईल की अशा प्रकारचे कार्यक्रम आमच्या विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी जर घेतले तर त्यांना याच्यापासून निश्चितपणे फार मोठा बोध होईल. मी ऋषिकेश त्याची सर्व टीम यांना धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. वांकावाला यांना पण धन्यवाद. उदयजी वांकावाला जे आपले अटल इनोव्हेशन सेंटरचे CEO आहेत, त्यांना पण मनापासून धन्यवाद. हो, त्यांनाही मनापासून धन्यवाद. सगळ्या उपस्थितांना धन्यवाद, उपस्थितांचा आभार. महाराष्ट्र चेंबरच्या वतीनं सगळ्यांचा आभार. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.